प्रेमाचा इजहार करणारं एकमेव फूल जे अगदी पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते म्हणजे गुलाब. आणि गुलाब हे असं झाड आहे ना, ते बऱ्यापैकी घरांमध्ये वाढवलं जातं, त्याचं संगोपन केलं जातं. पण तुम्हाला माहितीये का, बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की गुलाबाचं झाड बहरतंय पण त्याला फुलंच येत नाहीयेत, कळ्याच धरत नाहीयेत. नेमका काय प्रॉब्लेम होतोय, त्याचं सोल्युशन शोधताय का? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे योग्य सूर्यप्रकाश. जसं की 5 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश मिळणं खूप गरजेचं असतं. गुलाबाच्या झाडाला ना दररोज किमान 5 ते 6 तास थेट सूर्यप्रकाशाची गरज असते. जर झाडं सावलीत असतील तर त्याची वाढ होईल पण फुलं त्याला येणार नाहीत. झाडं अशा ठिकाणी तुम्ही ठेवा, विशेषतः गुलाबाचं रोप जिथे छानपैकी ऊन. दुसरं म्हणजे नायट्रोजन ऐवजी पोटॅशियम आणि फॉस्फरस तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्ही ना फक्त युरिया किंवा जास्त नायट्रोजन असलेलं खत देत असाल ना तर वेळीच थांबवा, कारण फुलं येण्यासाठी पोटॅशियम आणि फॉस्फरसची गरज असते. त्यासाठी ना तुम्ही NPK किंवा बोन मील नावाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारची खताची स्वरूपं आहेत ना ती तुम्ही वापरू शकता आणि महिन्यातून त्याला तुम्ही वापरलं तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे डेड हेडिंग आणि छाटणी. म्हणजे काय तर काय असतं मंडळी, झाडावर ना जुनी, बळलेली किंवा सुकलेली फुलं, फांद्या तशाच ठेवल्या ना की झाडाची ऊर्जा ही सगळी वाया जाते. सुकलेल्या फांद्या आणि कळ्यांची टोकं ही नियमित कापणं गरजेचं असतं. यामुळे काय होतं, नवीन फांद्या येतात आणि त्यावरती कळ्या सुद्धा धरतात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे केळीच्या सालांचं खत. अगदी सोपं आहे आणि पोटॅशियम बूस्टर आहे, कारण केळीच्या सालांमध्ये पोटॅशियम हे खूप प्रमाणामध्ये असतं. केळीच्या साली तुम्ही 2 ते 3 दिवस पाण्यामध्ये भिजवत ठेवा आणि ते पाणी तुम्ही झाडाला देऊ शकता, किंवा केळीच्या साली छानपैकी वाळवून ठेवा, त्याची पावडर किंवा बारीकसे तुकडे करा आणि ते तुम्ही मातीमध्ये 1 ते 2 चमचा मिसळा, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल बघा. पुढे आहे ती म्हणजे वापरलेली चहाची पावडर. म्हणजे काय तर गुलाबाच्या झाडाला ना थोडंसं स्लाइटली ऍसिडिक म्हणजे आम्लयुक्त माती लागते, त्याच्यामध्येच ते रोप खूप छान बहरतं. वापरलेली चहाची पावडर ना चांगली तुम्ही धुवा आणि ती तशीच टाकायची नाहीये. साखरेमधलं दूध वगैरे निघून जाईपर्यंत धुवा, त्याला उन्हामध्ये वाळवा आणि महिन्यातून 2 वेळा 2 ते 3 चमचे ही चहाची पावडर ना तुम्ही मुळांसमोर किंवा मुळांजवळ भुरभुरायची आहे, मातीमध्ये मिसळायची आहे. बघा याचा तुम्हाला फायदा होणार आहे. अगदी चहा कॉफी पिऊन झाल्यानंतर आपण ती चहा पावडर टाकून देतो, ती टाकून देण्यापेक्षा त्याचा तुम्ही असा रियूज करू शकता. त्यामुळे नक्की हे करून बघा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ॲप्सम सॉल्ट. म्हणजे काय तर ॲप्सम सॉल्ट जे तुम्हाला बाजारामध्ये सुद्धा मिळेल, ज्यामध्ये ना मॅग्नेशियम आणि सल्फर मोठ्या प्रमाणात असतं, ज्यामुळे फुलांची संख्या विशेषतः कळ्यांची संख्या वाढते. 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा ॲप्सम सॉल्ट मिसळून झाडाच्या पानांवरती फवारायचंय किंवा मुळांवरती टाकायचंय. महिन्यातून एकदा टाका, त्याचा सुद्धा फायदा होईल. पुढे म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन. माती खूप जास्त ओली किंवा अगदी कोरडी तुम्हाला ठेवायची नाहीये, त्यामुळे झाडांच्या मुळांवर त्याचा परिणाम होतो. मातीचा वरचा 1 इंचाचा थर सुकलेला दिसल्यावरच तुम्हाला पाणी द्यायचंय. कुंडीच्या तळाशी पाणी साचून राहता कामा नये, नाहीतर मग मुळं सडून जातात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा मातीची खुरपणी करणं. दर 15 ते 20 दिवसांनी कुंडीतली जी काही माती आहे ना ती हलक्या हाताने तुम्हाला खुरपून घ्यायची, खुरपणी करायची म्हणजे मोकळी करायची, ज्यामुळे मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतं आणि झाडाचं अन्न शोषण करण्याची जी क्षमता आहे ना ती सुद्धा वाढते. पुढचा महत्त्वाचा आणि अगदी गावरान नुस्खा आहे तो म्हणजे शेणखत आणि गांडूळ खत. महिन्यातून एकदा मुठभर गांडूळ खत किंवा 2 ते 3 वर्ष जुनं असं शेणखत तुम्ही मातीमध्ये मिसळू शकता. ऑनलाईन सुद्धा आजकाल ते मिळतं. यामुळे काय होतं, माती तुमची सुपीक राहते. शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कीटक आणि रोगांपासून कसं तुम्ही गुलाबाच्या झाडाचं संरक्षण कराल. विशेष म्हणजे ना या झाडावरती मावा, थ्रिप्स किंवा पांढरी माशी किंवा एक पांढऱ्या अशा काय म्हणतो ना की जसं जास्वंदीच्या फुलावरती किडी येतात ना तशी पाखरं, किडी या झाडाला सुद्धा धरतात. त्यामुळे काय होतं माहिती का, तुमची झाडं अशक्त पडतात आणि ती सुद्धा कळ्या असतील, फुलं असतील ते सुद्धा सगळं गळून जातं. त्यामुळे तुम्हाला या रोगांपासून, या किड्या मुंग्यांपासून जर आपल्या झाडाला वाचवायचं असेल तर कसं वाचवायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपण लोकमत सखीवर मागच्याच महिन्यात केलाय, जो तुम्ही नक्की बघू शकता. विशेष म्हणजे गुलाबाच्या झाडांना वाचवण्यासाठी सगळ्यात अगदी काय म्हणतो ना नुस्खा जो आहे तो म्हणजे तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा किंवा पावडरचा किंवा त्याच्या रसाचा स्प्रे करू शकता, जेणेकरून ही कीटक जे आहे ते सुद्धा दूर पडतील. किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच असे औषधाचे पर्याय तुम्हाला नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असतील, जे तुम्ही वापरू शकता. त्यामुळे आपल्या सगळ्या घराची, आपल्या बाल्कनीची शोभा वाढवणारं, प्रेमाचा इजहार करणारं असं गुलाब, टवटवीत गुलाब तुमच्या घरामध्ये फुलवायचं असेल तर हे छोट्या छोट्या स्टेप्स आहेत त्या फॉलो केल्या तर तुमच्या घराला 100% घरातल्या
गुलाबाच्या झाडाला भरपूर गुलाब येणार आहेत, मस्तपैकी कळ्या धरणार आहेत आणि एकदम वेगळ्याच प्रकारचा जो काही फील आहे तो तुमच्या अगदी बाल्कनीमध्ये येणार आहे. त्यामुळे या टिप्स फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्यावर सबस्क्राईब करा.